पाहायला मिळू शकेल. इथे सर चेंडू खराब चेंडू हातलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे पहिली अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. या अवंतर धाव्याने अद्यापर्यंत 6 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. 6 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल रोशन. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षण झेल काढले. इथे मात्र कुठली चुकी न करताना पहिला फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. बाद होताना वैभव हा फलंदाज. पहिला झटका आपल्याला पाहायला मिळू शकेल टीम सिंगटोल संघाच्या माध्यमातून. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अद्यापर्यंत विचार केला तर एक फलंदाज बाद झाले आणि 6 धावा. अतिशय चांगला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाच्या माध्यमातून रोशन याने पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ला होता. नंतर ते 5 चेंडूचा विचार केला ना, फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज अद्यापर्यंत विचार केला तर किरण आपल्याला पाहायला मिळू शकेल. आंबिवली संघाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला षटक हाताळला होता गोलंदाजाने. रोशन या गोलंदाजाने आता किरण गोलंदाज यावेळेला ब्लॉकरमध्ये चेंडू फेकला होता. फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल रोहिदास होता फलंदाज. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल. डॉट बॉलची सांगता तसे उत्तर आपल्याला पाहायला मिळू शकेल. मागच्या षटकामध्ये गोलंदाज रोशनने गोलंदाजी केली होती, तशाच प्रकारे किरणच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल. तो म्हणजे सन्मान्य दीपक दादा इल्लम आयोजित ही शृंखला आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळी मात्र बॅटची कडा होती. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना कल्ली पॉईंटच्या दिशेने इथे 1 धाव पूर्ण होताना पंचांचा इशारा. आता एकेरी धाब्याने अद्यापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळू शकेल. आता ओनर स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. रोहित हा फलंदाज. अद्यापर्यंत विचार केला तर संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळू शकेल. इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल फलंदाजाला. यावेळेला मात्र कमी गतीने टाकलेला चेंडू होता. पंच आमच्या तिकडे वलताना सोरचा इशारा. खराब चेंडू फेकलाय गोलंदाजाने, थंडीत केलाय. इथे एकेरी धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथं पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल आंबिवली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये किरण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. पूर्ण स्ट्राईक फलंदाजचा रोहित आपल्याला पाहायला मिळू शकेल. या वेळेमध्ये ब्लॉकरमध्ये चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षण चेंडू काले, चेंडूला उचलणार फेकणार, तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कुठलाही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. आणि एकच धाव या एकेरी धाब्याने अद्यापर्यंत विचार केला तर 9 धावा लागल्या धावपलक्यावरती सिंगटोल संघाच्या. 9 धावा लागल्या धावपलकावरती. अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, तिथपर्यंत कमबॅक केलेला. यावेळी मात्र लोवर फुलटॉस चेंडू होता. अद्यापर्यंत मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एकेरी धाव घेतल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण अतिशय चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. इथे एकच धाव. एकेरी धाब्याने 10 धावा लागल्या धावपलकावरती. 10 धाबा लागल्या धावपलकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला जर विचार केला तर.
यावेळेला फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. या एकेरी धाब्याने अद्यापर्यंत स्कोर कार्डवरती पंचाचं षटक संपण्याचा इशारा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती जर लक्ष दिला तर 11 धाबा लागल्या धावपलकावरती. इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल विजयच्या माध्यमातून. विजय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि या संघासाठी तिसरा षटक. 2 षटकामध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5. गोलंदाज तयार असेल विजय. यावेळी या शॉर्ट पिच चेंडू फेकला होता. इथे पाहणे गरजेचं असेल. इथे रनआउटची विकेट मिळाली असती, पण इथे मात्र पाहणे गरजेचं असेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले. अद्यापर्यंत विचार केला तर पंचाचा सोर चेंडूचा इशारा, म्हणजे 3 धावा आपल्याला पाहायला मिळू शकेल. जिथे की धाव नव्हती तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतील. 2 धावा काढल्या आणि एक वाईटचे, म्हणजे 3. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल विजय. पहिला चेंडू सोर फेकला या गोलंदाजाने. यावेळेला मात्र बॅटची कडा होती, पंचांकडे अपील आणि फलंदाज दुसरा क्रमांक धक्का लागताना यावेळेला मात्र जर विचार केला टीम सिंगडोल संघाला आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 फलंदाज बाद झाले 14 या धावीवरती. अद्यापर्यंत विचार केला तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. पाहायला मिळू शकेल रोहन पवार आपल्याला पाहायला मिळू शकेल पुंजे गावच्या. यावेळेला मात्र डीजेच्या माध्यमातून संगीत लावताडा, तसेच 7 स्कोरर आपल्याला पाहायला मिळू शकतील. अडंता नवीन फलंदाज आनंद फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. तसेच स्कोरिंगच्या भूमिकामध्ये गणेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. जांभूलवाडीचे अतिशय चांगले स्कोरर आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र बॅटची हलक्यासा पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. यावेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज आपल्याला बाद पाहायला मिळू शकेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरा झटका टीम सिंगडोल संघाला आपल्याला पाहायला मिळू शकेल. तीन फलंदाज बाद झालेत. अद्यापर्यंत विचार केला तर 15 धावा लागल्या धावपलकावरती. आता मोठे फटकेबाजी करावे लागेल फलंदाज सागर या फलंदाजाला, कारण नो स्ट्राईक फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळू शकेल. नो स्ट्राईक एंडला रोहितास फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. नंतर डॉट डॉट खेळताना पाहायला मिळाला. रोहितास या फलंदाजाच्या माध्यमातून इथे गोलंदाज तयार असेल. यावेळेला शॉर्ट पिचचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली. ते डॉट बॉलची सांगता, पण त्यांचा इशारा. डॉट बॉल फेकलाय गोलंदाज विजयच्या माध्यमातून.
इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण सजवलाय. अद्यापर्यंत विचार केला तर टीम आंबिवली संघाच्या माध्यमातून यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. जसे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला रोशन, ज्याने अतिशय चांगला षटक हाताळला. दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून, त्यांनी सुद्धा डॉट चेंडू फेकले. आता तिसऱ्या षटकामध्ये विजय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. अद्यापर्यंत विचार केला विजय या गोलंदाजाचा तर 4 धावा खर्च केल्यात. अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता पाहणे गरजेचं असेल. इथे मात्र फलंदाज बाद. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज चौथा क्रमांक धक्का लागताना. तर नवीन फलंदाज दाखल होताना विशाल आपल्याला पाहायला मिळू शकेल. 4 फलंदाज बाद झालेत 15 या धाब्यावरती. इथे विशाल या फलंदाजाला मोठ्या फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला अतिशय गॅपमध्ये चेंडू पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू काले एकेरी धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होता, पण इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकेरी धाब्याने 16 धावा लागल्या धावफलकावरती. अद्यापर्यंत 75 षटक संपण्याचा इशारा. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत स्कोर कार्डवरती 4 फलंदाज बाद झालेत, 16 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचं षटक असेल, या शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावा येणार पाहणे गरजेचं असेल. अद्यापर्यंत विचार केला तर आंबिवली संघाचे गोलंदाज हबी झालेत. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि या संघासाठी चौथा षटक शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पहिला डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल. जर विचार केला तर 16 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल टीम आंबिवली संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल सागर. यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांकडे अपील होते. डॉट बॉलची सांगता पंचांनी अपील फेटाळून लावले. अद्यापर्यंत विचार केला तर इथे बॅट टू बॅट 3 निर्धाव चेंडू खेळताना फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळू शकेल. विशालच्या माध्यमातून इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू काल्या, इथे मात्र झेल सोडल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 3 धावा कंप्लीट झाल्यात. अद्यापर्यंत विचार केला तर या 3 धाव्याने 19 धावा लागल्या धावफलकावरती. 19 धावा लागल्या धावफलकावरती. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्वर्गीय जनाबाई इल्लम स्मृती चषक 2026 परवा दुसरे आपल्याला पाहायला मिळू शकेल. सन्माननीय दीपक दादा इल्लम यांच्या माध्यमातून ही शृंखला आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल सागर. अद्यापर्यंत विचार केला, 4 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने, 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती जर विचार केला मोठे फटके मारावे लागतील फलंदाजाला.
यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळू शकेल. इथे फलंदाज सागर मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल डॉट बॉल खेळत असताना. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचं असेल. इथे चेंडू उचलणार फेकणार क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण इथे रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. सचिन मिळू शकेल त्यांचं सहर्ष स्वागत असेल. तसेच अतुलजी हडप यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या शृंखलेमार्फत. अमीर तिकंडे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या शृंखलेमार्फत. इथे स्कोर कार्ड वरती जर लक्ष दिलं तर अद्यापर्यंत 20 धावा लागल्या होत्या. 21 धाब्याची गरज असेल. 24 चेंडू माग्या टीम आंबिवली संघाला 24 बॉल मध्ये 21 धाबा काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तर सन्माननीय सचिन हडप आपल्याला पाहायला मिळू शकेल. सन्माननीय त्यांचं स्वागत आपल्याला पाहायला मिळू शकेल. सहर्ष स्वागत असेल या शृंखलेमार्फत. अमीर तिखंडे आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यांचं स्वागत बालाराम इलम यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. दोन फलंदाज दाखल होताना आंबिवली संघाचा 21 धावेचा पाठला करत असताना इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. खारचंद्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिला षटक खारचंद्रच्या हातामध्ये.
इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. अद्यापर्यंत विचार केला गोलंदाज हरचंद्र या तसेच प्रकाश वाघमारे आणि बाबराव वाघमाऱ्या सावल्या यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. दीपक दादा हिल्लम आयोजक शृंखलाबाद्या सहर्ष स्वागत असेल. इथे पंचाचा इशारा आलाय. चौकार 4 धाबा. या 4 धाब्याने अद्यापर्यंत विचार केला. स्कोर कार्ड वरती 5 धाबा लागल्यात. 5 धाबा लागल्यात धावपलकावरती. इथे गोलंदाजावरती थोडासा अपशप तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळू शकेल. कव्हर केला जाईल लाईव्ह मध्ये. फेअर डिलिव्हरी. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता. अतिशय कमबॅक करताना गोलंदाज अद्यापर्यंत विचार केला तर 21 धाबा काढाव्या लागतील. अद्यापर्यंत विचार केला 24 चेंडू मागा. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा लागल्या धावपलकावरती. 5 धाबा लागल्या धावपलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र टीम सिंगटोल संघाचा यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून इथे डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजाने. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. अतिशय देखना फटका. चेंडू जाईल सरळ 1 बाउन्स. 4 धाब्यांसाठी पॉइंटच्या दिशेने चौकार. फलंदाज रोशनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल दुसरा चौकार. यावेळेला मात्र अद्यापर्यंत विचार केला. रोशनचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल ज्याने 4 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 8 धाबा. यावेळेला बॅटची कडा होतीये. यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळू शकेल. चेंडू थांबणार नाही. पंचांचा इशारा 4 धाब्यांसाठी. येतोय चौकार. या 4 धाब्याने अद्यापर्यंत विचार केला. स्कोर कार्ड वरती 13 धावा. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत. तेरा धावा लागल्या धावपलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजूनही विचार केला तर अजूनही 8 धावसंख्येची गरज असेल आंबिवली संघाला. 18 चेंडू मागे. गोलंदाज सागर पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. अजूनही 18 चेंडू मागे 8 धावसंख्येची गरज असेल. या पहिले गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. गोलंदाज सागर. यावेळेला अतिशय देखना चेंडू फेकला होता गोलंदाजाने ब्लॉकलच्या स्वरूपामध्ये. इथे डॉट बॉलची सांगता. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून इथे डॉट बॉलची सांगता. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर धाबा कमी बनल्या होत्या. इथे गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय देखना फटका. पाणे गजेचा असेल. क्षेत्ररक्षण चेंडू काले. यावेळेला मात्र झेल सोडल्या. एकेरी धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण.
थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. पण इथे 2च धावा या दुहेरी धाब्याने स्कोर कार्डवरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळू शकेल. अजूनही 6 धावसंख्येची गरज असेल. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये विजय मिळू शकेल तो म्हणजे आंबिवली संघाला. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल सागर. या वेळेला सुपला शॉट लगावलाय फलंदाजाने. चेंडू जाईल सरळ फाईन लेगच्या दिशेने. 4 धाब्यांसाठी या पंचांचा इशारा येतोय. चौकार फलंदाज सचिनच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच मालवाडी आणि भिलवले ठाकूरवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका लगावलाय फलंदाजाने. अद्यापर्यंत एकीने धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचं असेल. इथे रनआउटची विकेट फलंदाज बाद होऊ शकेल तो म्हणजे रोशन हा फलंदाज. पहिला फलंदाज बाद झालाय आंबिवली संघाचा. स्कोर कार्डवरती जर लक्ष दिला तर 20 धाबा लागल्या. धावफलकावरती 1 धावसंख्येची गरज असेल अद्यापर्यंत जिंकण्यासाठी तो म्हणजे आंबिवली संघाला. नवीन फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडू कटवला. इथे एकेरी धाव पूर्ण झाले. सामना जिंकला तो म्हणजे आंबिवली संघ.